सर्वांना नमस्कार. आपण पाहतोय इश्क आणि वाईल्ड लव्ह या आपल्या लव्ह स्टोरीचा भाग 6. कबीरच्या त्या अधिकारवाणीने आणि तीव्र ओढीने घेतलेल्या चुंबनामुळे मायराच्या मनातील उरला-सुरला प्रतिकारही एका क्षणात वितळून गेला. तिने कबीरच्या रुंद खांद्यांवर आपले दोन्ही नाजूक हात घट्ट आवळले. खिडकीबाहेर रात्रीचा वारा वेगाने वाहू लागला होता, ज्यामुळे खोलीचे रेशमी पडदे हवेमध्ये उडू लागले. पण या खोलीच्या बंद दाराआड दोन शत्रूंमधील अहंकाराची आणि कमालीच्या मानसिक आकर्षणाची एक अभूतपूर्व लढाई सुरू होती. कबीरने जेव्हा आपले ओठ तिच्या ओठांवरून हळूच बाजूला केले, तेव्हा दोघेही धापा टाकत होते. कबीरने तिच्या नजरेत पाहिले. तिथं आता केवळ राग नव्हता, तर कबीरच्या या डॅशिंग आणि करारी रूपाने तिच्या मनामध्ये निर्माण केलेली एक अनामिक नशा स्पष्ट दिसत होती. कबीरने एक शब्दही न बोलता मायराला आपल्या दोन्ही हातांवर अलगद उचलून घेतले आणि तो बेडच्या दिशेने चालत गेला. पांढऱ्या साडीतली मायरा त्या मंद निळ्या प्रकाशात कमालीची सुंदर दिसत होती. कबीरने तिला बेडच्या मऊ गादीवर निजवले आणि तो स्वतः तिच्या बाजूला येऊन बसला. त्याने तिचा तो लाल झालेला हात आपल्या हातामध्ये घेतला, ज्यावर मगाशी बोर्डरूममध्ये त्याची पकड घट्ट बसली होती. कबीरने अत्यंत हळुवारपणे आपल्या अंगठ्याने तिच्या मनगटावर उमटलेली ती लाल निशाणी कुरवाळली. त्याचा हा बदललेला काळजीवाहू स्वभाव मायराच्या हृदयाचा ठोका चुकवत होता. जो माणूस दिवसा बिझनेसच्या मैदानात एखाद्या क्रूर श्वापदासारखा वागत होता, तोच माणूस रात्री बंद खोलीत तिच्या प्रत्येक श्वासाचा ताबा घेत होता. मायरा, कबीरचा आवाज रात्रीच्या या सन्नाट्यात अत्यंत खोल आणि जड ऐकू आला. तू विचार केला होतास ना की मला हरवून तू या वाड्यातून मुक्त होशील? पण लक्षात ठेव, जितका तू माझ्यावर वार करशील, तितकीच तू या कबीर राणाच्या जवळ ओढली जाशील. तुझी ही जिद्द, हा न झुकणारा स्वभाव मला स्वतःला विसरायला लावतोय. मायरा बेडवर थोडी सावरून बसली. तिने आपले मोकळे केस एका बाजूला केले आणि कबीरच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून म्हणाली, कबीर, हा तुझा भ्रम आहे. आज बोर्ड बेटिंगमध्ये जे काही झालं, तो तर फक्त एक ट्रेलर होता. सिंघानिया या ग्रुपचा तो 15% शेअर घेऊन मी तुझ्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय डीलच्या आड उभी राहणार आहे. तू मला शरीराने इथे डांबून ठेवू शकतोस, तरी बिझनेसच्या जगात मी तुला माझ्यासमोर गुडघे टेकायला लावणार. कबीरने हलकेच हसून आपले पाय बेडवरून खाली सोडले. तो उभा राहिला आणि खिडकीपाशी जाऊन थांबला. बाहेर मुंबईच्या रात्रीचा झगझगाट दिसत होता. तो म्हणाला, मला आनंद आहे की माझी बायको इतकी खंबीर आहे. उद्या सकाळी राणा एंटरप्राइजेसच्या लीगल टीमची एक मोठी बैठक आहे आणि त्या बैठकीत मी त्या आंतरराष्ट्रीय बंदराचा प्रोजेक्टचे नवीन शेअर्स जारी करणार आहे. जर तुझ्याकडे ताकद असेल तर उद्याच्या दिवसात मला थांबवून दाखव. कबीरने तिला एक प्रकारे अवघड आव्हान दिले होते, जे मायराने एका क्षणामध्ये स्वीकारले. ती रात्रीच्या त्या शांततेत कबीरच्या त्या खंबीर पाठीकडे पाहत राहिली. दोघांमधील अंतर आता मिटत चाललं होतं, पण वैराची आग अजूनही तितकीच धगधगत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईचे नरिमन पॉइंट पुन्हा एकदा एका नव्या कॉर्पोरेट युद्धाचे साक्षीदार बनण्यास सज्ज झाले होते. मायरा आज सकाळी लवकरच सिंघानिया ऑफिसमध्ये पोहोचली होती. तिने काळ्या रंगाचा एक अत्यंत स्टायलिश आणि कडक बिझनेस सूट घातला होता. तिने आपल्या वकिलांना आणि फायनान्शियल हेडला केबिनमध्ये बोलावले. राणा ग्रुप आज बाजारात त्यांचे नवीन शेअर्स आणत आहेत. कबीरला वाटतंय की तो मार्केटमधून निधी गोळा करेल आणि आपला 15% शेअर कमी करेल, पण आपल्याला ते होऊ द्यायचं नाही. राणा ग्रुपचे जेवढे शेअर्स बाजारात येतील ते सगळे शेअर्स सिंघानिया ग्रुप स्वतः विकत घेईल. कबीरला पैशांची गरज आहे ना, मग तो पैसा सिंघानिया ग्रुप देईल, पण त्या बदल्यात राणा कंपनीतील आमची भागीदारी 15% थेट 30% जाईल. मायराने आपला मास्टर स्ट्रोक टेबलवर ठेवला. तिची ही योजना इतकी धाडसी होती की तिच्याच वकिलांचे हात कापायला लागले, कारण यामध्ये कोट्यवधी रुपयांची जोखीम होती. पण मायरा मागे हटणार नव्हती. दुपारचे ठीक 2:30 वाजले होते. स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य कार्यालयात आणि राणा एंटरप्राइजेसच्या बोर्डरूममध्ये शेअर्सचे व्यवहार सुरू झाले होते. कबीर आपल्या मुख्य केबिनमध्ये बसून लॅपटॉपच्या स्क्रीनवर शेअर्सचा आलेख पाहत होता. अचानक स्क्रीनवर राणे ग्रुपच्या शेअर्सची खरेदी प्रचंड वेगाने वाढलेली दिसली. कबीरच्या असिस्टंटने धावतच केबिनचा दरवाजा उघडला. त्याचा चेहरा चिंतेने पांढरा पडला होता. सर, एक मोठी गडबड झाली आहे. आपण जे शेअर्स बाजारात आणले होते ते सर्व शेअर्स एकाच खात्यावरून विकत घेतले जात आहेत. सिंघानिया ग्रुपने मार्केटमधून आपले सर्व नवीन शेअर्स खरेदी केली आहेत. आता राणा एंटरप्राइजेसमध्ये सिंघानियांची भागीदारी 30% झाली आहे.
ते आता आपल्या कंपनीचे सर्वात मोठे वैयक्तिक शेअर्सधारक बनले आहेत. असिस्टंट भीतीने थरथरत म्हणाला. कबीरने लॅपटॉपची स्क्रीन पाहिली. त्याचे डोळे थोडे बारीक झाले, पण त्याच्या चेहऱ्यावर रागाऐवजी एक कमालीचे समाधान उमटले. मायराने थेट त्याच्या साम्राज्याच्या आतमध्ये प्रवेश केला होता आणि आता ती त्याच्या बरोबरीची भागीदार बनली होती. कबीरने आपल्या खुर्चीवरून उठून खिडकीबाहेर पाहिले. मायरा, तू खरोखरच कौतुकास्पद खेळ खेळली आहेस, तो स्वतःशीच पुटपुटला. त्याच संध्याकाळी कबीरने थेट सिंघानिया ऑफिसच्या मुख्य केबिनमध्ये प्रवेश केला. त्याला अचानक समोर पाहून तिथले सुरक्षा रक्षक बाजूला झाले. कबीरने थेट मायराच्या केबिनचा दरवाजा उघडला. मायरा आपल्या खुर्चीवर बसून कॉफीचा घोट घेत होती. तिच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा एक प्रचंड अभिमान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. कबीर संत पावलांनी चालत तिच्या टेबलापाशी आला. त्याने आपले दोन्ही हात तिच्या टेबलवर ठेवले आणि तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ येत अत्यंत गंभीर आणि मादक आवाजात म्हणाला, 30% भागीदारी म्हणजे आता तू फक्त माझी बायको नाहीस, तर माझ्या संपूर्ण राणा साम्राज्याची अर्धी मालकीण झाली आहेस. पण मायरा, तू वाघाच्या गुहेत इतकी आत आली आहेस की आता तुला इथून बाहेर पडता येणार नाही. आजच्या या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आज रात्री राणा मॅन्शनमध्ये तुझी एक वेगळीच वाट पाहिली जात आहे. मायरा उभी राहिली. तिने कॉफीचा कप बाजूला ठेवला आणि कबीरच्या डोळ्यांमध्ये पाहत म्हणाली, मी वाघाच्या गुहेत आले नाहीये कबीर, मी त्या वाघालाच पाळायला आले आहे. आज रात्री वाड्यावर काय होणार हे मी ठरवणार. सिंघानिया ऑफिसच्या त्या बंद केबिनमध्ये मायराचे हे सडेतोड उत्तर ऐकून कबीर काही सेकंद शांत राहिला. त्याच्या डोळ्यांमध्ये तिच्या धाडसाबद्दल एक वेगळाच आदर निर्माण झाला होता, पण त्याचा पुरुषी आणि व्यावसायिक अहंकार तितकाच जागा झाला होता. त्याने आपले दोन्ही हात तिच्या टेबलवरून मागे घेतले आणि आपल्या ब्लेझरची बटणे नीट करत तो एक पाऊल मागे हटला. वाघाला पाळण्याची स्वप्न बघणं सोपं असतं मायरा, पण जेव्हा तो वाघ समोर येतो तेव्हा भल्याभल्यांचे श्वास रोखले जातात. आज रात्री तुझ्या 30% भागीदारीचा आणि नव्या अधिकाराचा खरा हिशोब राणा मेन्शनमध्ये होईल. मी तुझी वाट पाहीन, कबीर अत्यंत धीरगंभीर मादक आवाजात म्हटला. आणि तो एका डॅशिंग स्टाईलमध्ये केबिन बाहेर निघून गेला. कबीर गेल्यानंतर मायराने एक मोठा श्वास सोडला. तिचे हात थोडे थरथरत होते. तिने आज बिझनेसच्या जगात राणा घराण्याला एक असा धक्का दिला होता ज्याची चर्चा संपूर्ण मुंबईमध्ये पुढचे अनेक दिवस होणार होती. राणा एंटरप्राइजेसमध्ये 30% शेअर्स मिळवणे म्हणजे कबीरच्या प्रत्येक मोठ्या निर्णयावर आता मायराची अधिकृत सही लागणार होती. ती आता त्याची केवळ कैदी किंवा नावाला लागलेली बायको नव्हती, तर ती त्याची बिझनेस पार्टनर झाली होती. तिने स्वतःची पर्स उचलली, काळा गॉगल चढवला आणि ती विजयाच्या मोठ्या अभिमानाने ऑफिसबाहेर पडली. रात्रीचे ठीक 11 वाजले होते. राणा मेन्शनच्या मुख्य हॉलमध्ये आज नेहमीपेक्षा जास्त दिवे जळत होते. मायरा जेव्हा मेन्शनमध्ये दाखल झाली तेव्हा तिला तिथे वातावरणात एक वेगळाच बदल जाणवला. हॉलच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या डायनिंग टेबलवर मेणबत्त्या जळत होत्या आणि 2 जणांसाठी आलिशान जेवणाची सोय केली होती. कबीर तिथे आधीच बसला होता. त्याने त्याचा फॉर्मल कोट काढून सोफ्यावर टाकला होता. पांढऱ्या रंगाच्या शर्टाच्या बाह्या त्याने कोपऱ्यापर्यंत दुमडल्या होत्या. त्याच्या हातात विस्कीचा ग्लास होता आणि त्याचे तीक्ष्ण डोळे मायराच्या येण्याचीच वाट पाहत होते. मायराने आज निळ्या रंगाची एक अतिशय सुंदर जॉर्जेटची साडी नेसली होती, जिच्यावर हलके चंदेरी नक्षीकाम होते. तिचे मोकळे लांब केस तिच्या खांद्यावरून पुढे घसरले होते. ती अत्यंत संत पावलांनी चालत डायनिंग टेबलपाशी आली. राणा साम्राज्याच्या नव्या 30% मालकीनीचे स्वागत आहे. कबीरने आपला ग्लास हवेमध्ये उंचावत अत्यंत मादकपणे हसून म्हटले. आज तू बिझनेसच्या जगात खूप मोठी खेळी खेळली आहेस. म्हणूनच या विजयाचा जल्लोष करण्यासाठी मी स्वतः ही कॅन्डल लाईट डिनरची सोय केली आहे. बस इथे. मायरा त्याच्या समोरील खुर्चीवर बसली. तिच्या चेहऱ्यावर एक थंड आणि सावध शांतता होती. ती म्हणाली, कबीर, या नाटकात मला अजिबात रस नाहीये. मला माहिती आहे की तू इतक्या सहजासहजी तुझा पराभव स्वीकारणारा माणूस नाहीस. या जेवणाच्या आणि मेणबत्त्यांच्या मागे तुझा कोणता नवीन डाव लपला आहे? कबीरने आपला ग्लास टेबलवर ठेवला आणि तो उठून हळूहळू मायराच्या खुर्चीच्या मागे येऊन उभा राहिला. त्याचा तो तप्त श्वास मायराच्या उघड्या पाठीला आणि गळ्याला जाणवू लागला. तशी तिच्या अंगावर एक काटा आला. कबीरने अतिशय हळुवारपणे आपले दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले. त्याच्या हाताची मजबूत आणि उबदार पकड जाणवताच मायराचा श्वास वेगाने चालू लागला. माझा कोणताही डाव नाहीये मायरा. कबीरने तिचा चेहरा जवळून न्याहाळण्यासाठी तिच्या कानाजवळ आपले ओठ नेले. त्याचा तो जड आणि घायाळ करणारा आवाज रात्रीच्या सन्नाट्यात अधिकच प्रभावी वाटत होता.
तू जेव्हा जेव्हा माझ्यावर वार करतेस तेव्हा तेव्हा मला तुझा तो सुंदर चेहरा आणि तुझे ते बोलके डोळे अधिकच आकर्षित करतात. बिझनेसच्या मैदानात तू 30% भागीदारी मिळवलीस, पण या वाड्यात आणि या खोलीमध्ये तुझा ताबा अजूनही पूर्णपणे माझ्याकडेच आहे. कबीरने तिच्या गळ्यामध्ये हात घालून तिच्या पाठीवर आपले बोट हलकेच फिरवले. मायराच्या शरीरामध्ये एक वेगळीच वीज चमकली. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. ती कबीरला दूर ढकलणार तितक्यात कबीरने तिला खुर्चीवरून उठवून थेट भिंतीला टेकवले. कबीरचे तीक्ष्ण डोळे मायराच्या थरथरणाऱ्या ओठांवर खिळले होते. त्यांच्यामधील अंतर आता पूर्णपणे संपले होते. कबीर प्लीज, हा खेळ थांबव, मायरा पुटपुटली. पण तिच्या आवाजातला तो अगतिकपणा कबीरला अजूनच चेकाळून लावत होता. हा खेळ आता सुरू झाला आहे मायरा, आणि या खेळाचे नियम मी रोज रात्री बदलणार आहे, असे म्हणत कबीरने तिची हनुवटी आपल्या हाताने वर उचलली आणि तिचे ओठ आपल्या ओठांच्या विळक्यामध्ये घट्ट आवळले. ते चुंबन अत्यंत तीव्र आणि दोन शत्रूंच्या मनातील धगधगत्या आगीचे प्रतीक होते. मायराचे हात नकळत कबीरच्या शर्टच्या कॉलरवर घट्ट आवळले गेले. पण खरी नाट्यमय वळण पुढच्या दिवशी सकाळी येणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मायराला जाग आली तेव्हा कबीर खोलीमध्ये नव्हता. तिने घाईघाईने आपला फोन पाहिला तर तिच्या वकिलांकडून सलग 10 फोन आले होते. तिने वकिलाला फोन लावला. मॅडम, मोठी गडबड झाली आहे. कबीर राणाने काल रात्रीच एक नवीन कायदेशीर करार केला आहे. आपण राणा एंटरप्राइजेसचे 30% शेअर जरी विकत घेतले असले तरी कबीरने कंपनीच्या पोटनियमांचा वापर करून कंपनीचे सर्व मुख्य निर्णय घेण्याचे अधिकार फक्त स्वतःकडे सुरक्षित ठेवले आहेत. म्हणजेच तुमच्याकडे 30% मालकी असूनही तुम्ही त्यांच्या कोणत्याही प्रोजेक्टला कायदेशीररित्या रोखू शकत नाही. आणि हे ऐकताच मायराच्या हातातील फोन बेडवर गळून पडला. च्या डोळ्यांसमोर रात्रीचा कबीरचा तो हसरा चेहरा आला. या खेळाचे नियम मी रोज रात्री बदलणार आहे. कबीरने तिला कंपनीची मालकी तर दिली होती, पण तिचे हात पूर्णपणे बांधून ठेवले होते. मायराचा श्वास रोखला गेला, पण तिने आपले ओठ दातांखाली दाबले. कबीरने तिला पुन्हा एकदा हरवले होते, पण आता ती या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी एक असा धोकादायक मार्ग निवडणार होती ज्याची कल्पना कबीरने स्वप्नातही केली नसेल. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, हा मार्ग काय असेल? काय करेल मायरा आता? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला उद्याच्या भागातच कळतील. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.